आता माझ्यासारख्या बॅचलरकडून आदल्या दिवशीच्या साफसफाईची अपेक्षा कोण ठेवणार? नमस्कार, मी आहे स्नेहा आणि आज होता दसरा. नाही, चुटकी मारून काही नीट नाही होणार. मेहनत तर घ्यावीच लागणार. मस्त माझी छोटीशी खोली आवरून घेतली. त्यात माझी धन्नू खाली वाट पाहत उभीच होती. पावसाळा असल्यामुळे बरेच दिवस तिने अंघोळच केली नाही. आज ना तिला तब्बल 8 वर्ष पूर्ण झालेत. माझा ना तिच्यात खूप जीव आहे. आता तिची फाटलेली सीट बदलायला मला वेळच नाही आहे, ही मात्र दुसरी गोष्ट आहे. आत्तापर्यंत तिने खूप चांगली साथ दिली मला. स्वतःची धुतलेली गाडी बघण्यात पण एक वेगळा सॅटिस्फॅक्शन आहे ना. मग गाडीसोबत मी पण चकाचक तयार झाली. ॲज युजल झेंडूचे भाव गगनात होते. घरी असते तर घराशेजारच्या झेंडूचा हार स्वतःच विणला असता. असो, पूजेचं सामान घरी नसणार म्हणून ते पण घेतलं. मग मस्त पूजेचं ताट सजवलं. हे सगळं करायला मला खूप छान वाटतं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर फुलं वाहिली. माझ्या आणि रूममेटच्या लॅपटॉपची पण पूजा केली. मग बुद्धवंदना आणि भीमस्तुती म्हटली. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. म्हणूनच हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच हिंदू धर्मात श्रीरामांनी रावणाचा वध केला म्हणून विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्याकडील शस्त्रांची पूजा केली जाते. या गोष्टी आपल्याला वर्षभर जपतात म्हणून एक दिवस त्यांचा आपण सन्मान करतो. दरवर्षीप्रमाणे हाही दसरा खूप छान सेलिब्रेट झाला.